अजून किती वेळ फक्त तुम्ही तिलाच शिकवणार आहे? शिकवण्या फक्त तिलाच? ती शिकली नव्हती तेव्हाही आणि आज ती शिकून मोठी झाली तरीही शिकवण्या फक्त तिलाच? पदर पडू देऊ नको, उंबरठ्याच्या बाहेर जाऊ नकोस, मान वर करू नकोस, चेहरा दाखवू नकोस, जास्त बोलू नकोस, मोठ्याने हसू नकोस, एकटी बाहेर जाऊ नकोस, जास्त वेळ बाहेर राहू नकोस, छोटे कपडे घालू नको. पण काय कपडे होते त्या अभयाचे? काय कपडे होते त्या 60 वर्षाच्या आजींचे? आणि काय कपडे होते त्या 3.5 वर्षांच्या चिमुड्यांचे? अजून किती फक्त तुम्ही तिलाच शिकवणार? तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी तिलाच दोषी ठरवणार? तिला झालं सगळं शिकवून. गुड टच झाला, बॅड टच झाला, कराटे झाले, सेल्फ डिफेन्स झाले. ती शिकली, सबळ झाली, सक्षम झाली. गरज नव्हती कधी तिला शिकवण्याची, गरज आहे ती त्याला घडवण्याची, संस्कार करण्याची, नजर सुधारण्याची, दृष्टिकोन बदलण्याची आणि त्याचबरोबर मानसिकता बदलण्याची. ठेचा आता अशा प्रवृत्तींना आणि आठवा माझ्या छत्रपती शिवरायांना. कारण जो बाईबद्दल वाकडा विचार करेल माझा राजा त्याचा चौरंगा करेल. नकोयत कोणती आश्वासन आणि नकोयत कोणत्या योजना. लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या, एवढीच काय ती प्रार्थना.